चला तर महत्त्वाचे अपडेट आहे। सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। जे मृत शेतकरी आहेत त्यांच्या सातबाऱ्यावर आता वारसा नोंद प्रक्रिया ही जलद होणार आहे। ते अनिवार्य आहे आणि त्यांनी त्यासाठी मार्च 19ला जे काही घोषणा केल्या आहे ते तुम्हाला या व्हिडिओ दरम्यान सांगणार आहे। तर मृत शेतकऱ्यांचा सातबारा आता फक्त 2 मिनिटात भेटणार आहे आणि जे काही वारस आहे त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे। वारस नोंद तर राज्यातील मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आता वारस हक्काच्या नोंदीसाठी दीर्घकाळ वाट पाहावी लागणार नाही आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या वारसांना सातबारा उतार्यावर नोंदणी करण्याची प्रक्रिया जलद आणि सोपी होणार आहे। वारस हक्क मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणी कमी होणार असून शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळणार आहे। यामुळे त्यांच्या जमिनीवरील अधिकृत हक्क पटकन मिळू शकेल। तर वारस हक्काची जलद नोंदणी सध्या मृत शेतकऱ्यांच्या वारसांना जमिनीच्या हक्कासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो। ही प्रक्रिया अनेक वर्षे प्रलंबित राहिल्यामुळे त्यांना मालकी हक्क मिळवण्यासाठी खूप धावपळ करावी लागत आहे। वारसांना वारंवार सरकारी कार्यालयात फेऱ्या माराव्या लागतात, त्यामुळे त्यांचा वेळ आणि श्रम वाया जातात। ही अडचण लक्षात घेऊन सरकारने आता प्रक्रिया सोपी आणि वेगवान करण्याचा निर्णय घेतला आहे। यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे, ज्यामुळे वारसांची नावे सातबारा उतार्यावर लवकर नोंदवली जातील। यामुळे शेतकरी कुटुंबियांवर ताण कमी होणार आहे। तर बघा, ही प्रक्रिया बुलढाणा जिल्ह्यात 1 मार्चपासून चालू केलेली आहे। जर हा उपक्रम यशस्वी ठरला तर लवकरच तो संपूर्ण राज्यभर राबवला जाणार आहे। महसूल विभागाने आपल्या 100 दिवसाच्या कृती आराखड्यात या मोहिमेला विशेष स्थान दिले आहे। यामुळे वारस हक्काच्या नोंदी अधिक जलद आणि सोप्या होतील। प्रशासनाने या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विशेष योजना आखल्या आहेत। यामुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळणार आहे। प्रायोगिक टप्पा यशस्वी ठरला तर संपूर्ण महाराष्ट्रात हा बदल जलद गतीने लागू केला जाणार आहे। शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर जमिनीच्या मालकीसाठी वारसांमध्ये अनेकदा वाद निर्माण होतात। जर वारसाची संख्या जास्त असेल आणि वाटपाबाबत एकमत नसेल तर जमीन वर्षानुवर्षे नोंदविना राहते। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीयोग्य जमीन वापराबाहेर पडते। सातबारा उतारा अद्ययावत न झाल्याने वारसांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही। या अडचणी दूर करण्यासाठी सरकारने वारस नोंदणीची प्रक्रिया सोपी आणि जलद करण्याचा निर्णय घेतला आहे। यामुळे वारसांना वेळेत त्यांच्या जमिनीचा हक्क मिळू शकेल। तर मृत खातेदारांची यादी तर गावातील तलाठ्यांना मृत खातेदारांची यादी तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे। ही यादी पूर्ण झाल्यानंतर संबंधित वारसांनी आपली हक्क नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील। यात मृत दाखला म्हणजेच मूळ किंवा प्रमाणित, सर्व वारसांचे वय सिद्ध करणारा पुरावा आणि आधार कार्डाची साक्षांकित प्रत आवश्यक असेल। त्याचप्रमाणे वारसाच्या नावे शपथपत्र आणि स्वघोषणापत्रही द्यावे लागेल। अर्जात दिलेल्या पत्त्याचा आणि त्यांचा मोबाईल क्रमांकाचा पुरावाही जमा करावा लागेल। हे सर्व कागदपत्रे जमा केल्यानंतर पुढील प्रक्रिया ही सुरू केली जाणार आहे। तर फेरफार प्रणाली तर तलाठ्यांनी वारसांकडून मिळालेली कागदपत्रे नीट तपासून त्यांची शहानिशा करणे आवश्यक आहे। त्यानंतर चौकशी पूर्ण झाल्यावर संबंधित मंडळाधिकारी फेरफार प्रणालीच्या माध्यमातून वारस नोंद मंजूर करतील। ही प्रणाली वापरल्याने संपूर्ण प्रक्रिया अधिक वेगवान आणि पारदर्शक होईल। तलाठी आणि मंडळाधिकारी दोघांची पडताळणी झाल्यानंतरच नोंद अधिकृतरित्या मान्य केली जाईल। यामुळे वारसांना त्यांच्या जमिनीवरील हक्कासाठी अधिक प्रतीक्षा करावी लागणार नाही। या प्रक्रियेमुळे वारसांना त्यांचा कायदेशीर हक्क सहज आणि जलद मिळू शकेल। सातबारा उतार्याची दुरुस्ती तर यात काय असणार, तर मंडळाधिकारी अंतिम निर्णय घेतल्यानंतर सातबारा उतार्यात आवश्यक दुरुस्ती केली जाईल। यामुळे वारसांची नावे अधिकृतपणे सातबाऱ्यावर नोंदवली जातील आणि त्यांच्या जमिनीवरील हक्क कायदेशीररित्या मान्य केले जातील। ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वारसांना त्यांच्या जमिनीचा ताबा घेण्यासाठी कोणताही अडथळा किंवा अडथळ्यांचा सामना करावा लागणार नाही। तसेच ही माहिती डिजिटल स्वरूपातही उपलब्ध असेल, जेणेकरून नागरिक सातबारा उतार्याची माहिती ऑनलाईन पाहू शकतील। यामुळे संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सोपी होणार आहे। तर यात प्रशासनाची काय जबाबदारी आहे, तर या मोहिमेचा प्रभावी अंमलबजावणीसाठी तहसीलदारांना समन्वय अधिकारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे।
वारस नोंदणीची ही प्रक्रिया ई-हक्क प्रणालीद्वारे पार पडेल. बघा, ही प्रक्रिया ई-हक्क प्रणालीद्वारे पार पडणार आहे, जेणेकरून ती अधिक जलद आणि काटेकोरपणे पूर्ण होईल. ही संपूर्ण प्रक्रिया ठराविक वेळेत पूर्ण करण्याचा आदेश देण्यात आला आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना दर आठवड्याला प्रगती अहवाल पाठवला जाणार आहे, जेणेकरून प्रशासन यावर सतत लक्ष ठेवू शकेल. यामुळे संपूर्ण प्रक्रिया गतिमान होऊन वारसांना त्यांचा कायदेशीर हक्क सहज मिळू शकेल. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले की ही मोहीम संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जाणार आहे, केवळ काही ठिकाणी नाही. यासाठी सरकारने ठोस नियोजन केले असून एक निश्चित वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. यामुळे राज्यातील वारसदारांना त्यांच्या जमिनीवरील हक्क मिळण्यासाठी जास्त प्रतीक्षा करावी लागणार नाही. वारस हक्काच्या नोंदीसाठी होणारा विलंब आणि प्रक्रियेमधील अडचणी दूर करण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळेल आणि प्रक्रिया अधिक गतिमान होणार आहे. वारसांना मोठा दिलासा. तर या मोहिमेच्या मदतीने राज्यातील हजारो कुटुंबांना दिलासा मिळणार आहे. अनेक वारसदार वर्षानुवर्षे सातबारा उतार्यावर नाव नोंदवण्यासाठी अडचणीचा सामना करत असतात. ही विशेष मोहीम त्यांच्या समस्या सोडवण्यास मदत करणार आहे आणि वारसांना वेळेत त्यांच्या जमिनीवरील हक्काची नोंद मिळू शकेल. शेतीच्या हक्कासाठी हा निर्णय खूप महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांचे प्रश्न सुटतील. सरकारच्या या उपक्रमामुळे वारसांना सरकारी कार्यालयाचे फेरे मारावे लागणार नाही. ही प्रक्रिया अधिक सोपी आणि पारदर्शक होणार आहे. तर अशा पद्धतीने माहिती आहे. आता ई प्रणालीद्वारे सर्व नोंद केलीही जाणार आहे. तर वारसा हक्क नोंदी महत्त्वाची आहे आणि त्यामुळे सर्व जे काही ते क्लिअर डॉक्युमेंट राहणार आहे. तर अशीच महत्त्वपूर्ण माहिती बघत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ जेव्हाही अपलोड करेल तेव्हा तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन मिळून जाईल.